नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. आज चंपाषष्ठी निमित्त मी तुम्हाला खंडोबा देवाला मार्तंड मल्हारी का म्हणलं जातं ते सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. खंडोबाचे देवस्थान हे महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. हे देवस्थान पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. या देवस्थानाची पूजा 12व्या शतकापासून केली जाते असे मानले जाते. खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार मानले जाते. शिवजींनी मार्तंड भैरव अवतार का घेतला तर पृथ्वीवर मणी व मल्ल या दोन राक्षसांनी अमरत्वाचे वरदान ब्रह्माजींकडून प्राप्त केले होते व त्यांचा वध केवळ महादेवच करू शकत होते. पण मणी व मल्ल या राक्षसांनी पृथ्वीवर धर्माच्या विरुद्ध व मुनींवर अन्याय करण्यास सुरुवात केली होती व यांचे कृत्य पाहून सर्व देवही भयभीत झाले होते. सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले व ब्रह्मदेवांना मणी व मल्ल यांचे कृत्य सांगितले. ब्रह्मदेवांनीही त्यांना वरदान आहे याबद्दल सांगितले व याच्यावर महादेवच मार्ग काढू शकतील असे देखील सांगितले. सर्व देव महादेवांकडे गेले व तुम्हीच आता यातून मार्ग काढावा असे त्यांना प्रार्थना करू लागले. महादेवांनी मार्तंड भैरव अवतार धारण करून पृथ्वीवर प्रवेश केला व हा अवतार पृथ्वीवर अतिशय तेजस्वी ठरला. पृथ्वीवर येताना शिवजींसोबत कालभैरव, वीरभद्र व सोबत अनेक गण होते. युद्धामध्ये मार्तंड भैरवांनी मणी व मल्ल यांचा पराभव केला. परंतु मणी यांनी शेवटची इच्छा म्हणून एक प्रार्थना केली की मला अश्वाचे स्वरूप प्राप्त हवे. तसेच मणी व मल्ल या राक्षसांचा वध केल्याने मार्तंड भैरव पुढे मल्हारी मार्तंड नावारूपास आले. म्हणूनच खंडोबाला मल्हारी मार्तंड म्हटले जाते. माहिती आवडल्यास आदिमाया आदिशक्ती या चॅनलला नक्कीच फॉलो करा.